महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झालं असलं तरी हा उत्सव आता संपूर्ण देशभरात उत्साहानं साजरा होतोय। या उत्सवाची चाहूल लागताच चर्चा रंगते ती हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याची। सुरुवातीला चिखल, माती आणि शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार केल्या जात होत्या, मात्र त्यात हळूहळू बदल होऊन POP म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्त्या बनवल्या जाऊ लागल्या। कालांतरानं या मूर्ती आकर्षक होण्यासाठी या मूर्त्यांवर रासायनिक रंग लावण्याची प्रथा रूढ झाली। मात्र या रासायनिक घातक रंगांमुळे या मूर्तींच्या विसर्जनानंतर पाण्याचं प्रदूषण होऊन जलचरांना धोका पोहोचू लागला। त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी घातक रासायनिक रंगांना विरोध दर्शवला। त्यामुळे गणेश मूर्ती रंगवण्यासाठी घातक रासायनिक रंगांवर निर्बंध असले तरी कोल्हापुरात बहुतांश मूर्तिकार नैसर्गिक रंगांऐवजी रासायनिक रंगांचाच वापर करतात। खरं तर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा फार्स करणारी कोल्हापूर महापालिका मूर्तींच्या रंगकामातच पर्यावरणपूरक रंगांचा वापर व्हावा यासाठी काहीच प्रयत्न करताना दिसत नाही। मुळात मूर्तिकार गणेशोत्सवाच्या अगोदर काही महिन्यांपासून मूर्तिकामाला सुरुवात करतात। त्याचवेळी मूर्तिकामासाठी घातक गोष्टींचा वापर केला जाऊ नये यासाठी महापालिकेनं मूर्तिकारांमध्ये जनजागृती करण्यासह कायद्यातील तरतुदींचा वापर करून त्यांना घातक गोष्टींचा वापर करण्यापासून रोखण्याची गरज आहे। राज्यातील अन्य महानगरपालिकांकडून मूर्तिकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी अचानक भेटी देऊन घातक रंगांचा वापर होत असेल तर कारवाई करण्यात आली आहे। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन मात्र याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहे। महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक पद्धतीनं मूर्ती तयार व्हाव्यात यासाठी एकही पाऊल उचललं गेलेलं नाही। महापालिका प्रशासनाचं हे अज्ञान आहे का जाणीवपूर्वक दुर्लक्ष असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। सध्या मूर्तिकारांकडून बनवल्या जात असलेल्या गणेश मूर्त्या या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार तयार होतात का नाही याबाबत कोल्हापूर महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय। कारण कित्येक मूर्तिकारांनी आत्तापर्यंत हजारो गणेश मूर्ती तयार करून ठेवल्यात, तसंच कित्येक मूर्तींचं बुकिंग होऊन त्यांची विक्रीही झाली आहे। या मूर्तींसाठी वापरण्यात आलेले रंग नैसर्गिक आहेत की रासायनिक याबाबत अद्यापही तपासणी झालेली नाही। मूर्तिकार शासनाच्या नियमांचं पालन करतात की नाही याबाबतची तपासणीही अजून झालेली नाही। ही तपासणी महापालिका प्रशासनाकडून होणार आहे की नाही हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मूर्तिकारांवर महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही। याबाबत कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरकच झाला पाहिजे असं सांगितलं। मात्र गणेशोत्सवाबाबत शासनाकडून अजून कोणताही निर्णय तसाच आदेश प्राप्त झालेला नाही। त्यामुळे शासनाच्या लेखी मार्गदर्शक सूचना आणि आदेश मिळाल्यानंतर याबाबतची अंमलबजावणी निश्चित केली जाईल असं त्यांनी सांगितलं। प्रशासक के मंजुलक्ष्मी एकीकडे शासनाच्या आदेशाची वाट बघतायत तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश मूर्ती तयार व्हाव्यात यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका 21 फेब्रुवारी 2024च्या पत्राद्वारे निर्देश दिल्याचं सांगत अन्य महानगरपालिकांना रासायनिक रंगांचा मूर्तिकामासाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई केली असून कोल्हापूर महानगरपालिकेनं याबाबत काहीच केलं नसल्याचं सांगितलंय। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 12 मे 2020 रोजी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जी निघालेली आहेत त्याचं पालन कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होत नाही, तरी कोल्हापूर महानगरपालिकेने याच्यावर गांभीर्याने विचार करून याचं पालन जास्तीत जास्त कसं होईल हे पाहिलं पाहिजे। कारण याच्यामध्ये प्रत्येकाला गाईडलाईन्स घातलेले आहेत, म्हणजेच मार्गदर्शक सूचना घातलेल्या आहेत। याचं मूर्तिकारांपासून ते सार्वजनिक गणेश भक्त असेल किंवा घरगुती गणेश भक्त असेल आणि शासकीय जे संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांचे असेल, हे प्रत्येकाने फॉलोअप केला पाहिजे आणि ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे काम करून पर्यावरणाचं जतन संवर्धन कशा प्रकारे करता येईल हे आपण सर्वांनी मिळून बघितलं पाहिजे। महापालिकेचे संबंधित अधिकारी ह्याच्याकडे गांभीर्याने घेत नाहीत, दुर्लक्ष करतात। बसून काम करण्यात काही अर्थ नाही। जागेवर जाऊन मूर्तिकार खरोखर त्याचं पालन करतो का हे पाहणं आत्ता फार गरजेचं आहे।
कोल्हापुरातील मूर्तिकार मात्र आपण मूर्तीच्या रंगकामासाठी पर्यावरणपूरक पद्धतीच्याच रंगांचा वापर करत असल्याचं सांगतायत. कोल्हापूर मूर्तिकार संघाचे अध्यक्ष प्रमोद कुंभार आणि संभाजीनगर इथले मूर्तिकार सिद्धार्थ पावसकर यांनी गणेश मूर्तींच्या रंगकामासाठी नैसर्गिक रंगच वापरले जात असल्याचा दावा केलाय. आम्ही पूर्णपणे कलरचा जे प्रॉब्लेम येत होता आतापर्यंत त्याला वॉटर बेस्ड कलर वापरण्यास चालू केलेला आहे. केमिकलयुक्त कलर पूर्णपणे बंद केलेले आहेत. त्या जेणेकरून पाण्यात विरघळल्यावर त्याचं कुठल्याही जलचर प्राण्याला हानिकारक होणार किंवा प्रदूषण होणार याचं पूर्णपणे आम्ही काळजी घेतलेली आहे. आत्ता गणपती काम अंतिम टप्प्यात आले आणि आमचं काम आता जोरदार चालू आहे. म्हणजे दिवस रात्र आम्ही हेच काम चालू आहे. आणि आपण जे गणपती करतो आहे ते एकदम इको फ्रेंडली म्हणता येणार नाहीत, पण आपल्या म्हणजे निसर्गाला घातक असं यात काय नाही आहे. जे आपण गणपती आता जे चालू आहे बाहेर की विसर्जन होत नाही, ते प्रदूषण होतं आहे, तर तसं काही यात होणार नाही आहे. आपले गणपती हे वाहत्या पाण्यात सोडले तरी ते विरघळतात आणि कलर पण आपण आता नॅचरल वापरतो आहे, त्याच्यामुळे ते सगळं व्यवस्थित आहे. त्यातनं प्रदूषणाचा काय भाग नाही आहे. मूर्ती शाडूची असावी की प्लास्टर ऑफ पॅरिसची यावर बरीच चर्चा होत असते. पण मूर्ती कोणत्याही मटेरियलची असो त्यासाठी वापरले जाणारे रंग घातक आहेत की नैसर्गिक याचा फारसा विचार होत नाही. त्यामुळं पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मानवी आरोग्यासह जलचरांच्या आरोग्याला धोकादायक ठरणार नाहीत असे नैसर्गिक रंग वापरूनच मूर्ती रंगवल्या जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मूर्तिकारांकडून प्रत्यक्ष मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदरपासून प्रयत्न व्हायला हवेत. कोल्हापूर महानगरपालिकेनं यापुढच्या गणेशोत्सवात तरी शासनाच्या आदेशाची वाट न बघता मूर्तीच्या रंगकामासाठी घातक रंगांचा वापर होत नसल्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संपत नरके.